नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 4 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे, भारतातील पहिली खाजगी नेव्हिगेशन इनोव्हेशन हब सुरू करणारी संस्था कोणती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अनंत टेक्नॉलॉजीज। इस्रो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी तिरुअनंतपुरममध्ये ACEN म्हणजेच अनंत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नेव्हिगेशनचे उद्घाटन केले। हा केंद्र खाजगी क्षेत्रातील नेव्हिगेशन इनोव्हेशनसाठी भारतातील पहिला हब आहे। अनंत टेक्नॉलॉजीज या कंपनीने हा हब सुरू केला असून त्याची स्थापना 1992 मध्ये झाली होती। आता सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आपला पहिला प्रश्न आहे, ONGCचे अध्यक्ष, ONGCचं लॉंग फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जे आहे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन। तर याचे अध्यक्ष म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ कोणाला देण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरुण कुमार सिंग यांना। अरुण कुमार सिंग यांचा कार्यकाळ वाढविण्यात आला असून ते 6 डिसेंबर 2026 पर्यंत ONGCचे अध्यक्ष राहतील। ते डिसेंबर 2022 मध्ये ONGCमध्ये सामील झाले। यापूर्वी ते BPCLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक होते। ONGCच्या सर्वोच्च पदासाठीची वयोमर्यादा शिथिल करून 60 वर्षापर्यंतच्या उमेदवारांना पात्रता देण्यात आली आहे। मुंबई हाय तेल क्षेत्रांच्या पुनरुज्जीवनासाठी ONGCने BP सोबत भागीदारी केली आहे। पुढला प्रश्न, ग्लोबल एनर्जी लीडर समिट 2025चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे? तर ही जे समिट आहे जी 2025 मध्ये आयोजित केली जाणार आहे, त्याचे आयोजन होणार आहे ओडिसा या राज्यामध्ये। म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। GELS 2025 म्हणजेच ग्लोबल एनर्जी लीडर समिट ही 5 ते 7 डिसेंबर दरम्यान पुरी, ओडिसा येथे आयोजित करण्यात येणार आहे। या परिषदेची थीम लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, जी आहे पॉवरिंग इंडिया, सफिशियन्सी, बॅलन्स, इनोव्हेशन। म्हणजेच भारताला ऊर्जा देताना परिपूर्णता, संतुलन आणि नवोन्मेष। परिषदेत सहभागी होणाऱ्यांमध्ये केंद्र आणि राज्यांचे ऊर्जा मंत्री, धोरणकर्ते तसेच उद्योग क्षेत्रातील प्रमुख नेते यांचा समावेश असेल। या परिषदेत हरित हायड्रोजन, डिजिटल ग्रिड सुरक्षा आणि स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिॲक्टर्स यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे। प्रश्न तिसरा आहे, भारताच्या डेव्हिस कप संघाच्या कर्णधारपदी पुन्हा कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रोहित राजपाल। रोहित राजपाल हे 31 डिसेंबर 2026 पर्यंत भारताच्या डेव्हिस कप संघाचे कर्णधार म्हणून कार्यरत राहतील। आशुतोष सिंग हे संघाचे प्रशिक्षक म्हणून पुढेही काम पाहणार आहेत। 2026च्या क्वालिफायर्समध्ये भारताचा सामना नेदरलँडशी होणार आहे। या सामन्याचे संभाव्य यजमान राज्ये म्हणजे दिल्ली आणि कर्नाटक असणार आहेत। प्रश्न चौथा आहे, SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांना कोणत्या संस्थेने भारताच्या सर्वात सुरक्षित बँका म्हणून घोषित केलेले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। भारतात SBI, HDFC बँक आणि ICICI बँक यांना DSIBs म्हणजेच डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक्स म्हणून नामांकित करण्यात आले आहे। DSIBs बँकांना मानक आवश्यकतांपेक्षा अधिक CET1 कॉमन इक्विटी टायर 1 भांडवल राखणे अनिवार्य असते। CET1 भांडवल श्रेणीप्रमाणे SBIचे भांडवल आहे बकेट, SBI येते बकेट 4 मध्ये, HDFC बँक आहे त्याचं बकेट आहे 2 आणि ICICI बँकचं बकेट आहे 1। सुधारित भांडवल नियम बेसेल 3 फ्रेमवर्क अंतर्गत 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे।
थोडक्यात जाणून घेऊया CET1 बद्दल. तर हा बँकेचा मुख्य भांडवलाचा प्रकार आहे जो बँकेच्या जोखीम विरुद्ध सुरक्षितता दर्शवतो. CET1 भांडवलामध्ये शेअर्स, नफ्याचा राखीव निधी, जमा केलेला भांडवल यांचा समावेश होतो. बँक जितके जास्त CET1 राखते तितकी ती जोखमीला तोंड देण्यास सक्षम असते. प्रश्न 5वा आहे, ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राचा विकास भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने केला आहे? तर 5व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रशिया. ब्रह्मोस हे भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित केलेले अतिशय वेगवान क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे लढाऊ प्रक्षेपण दक्षिणी लष्करी कमांड आणि अंदमान निकोबार कमांड यांच्या समन्वयाने यशस्वीरित्या पार पडले. क्षेपणास्त्राने सिम्युलेटेड युद्धस्थितीत उच्च दर्जाची टर्मिनल अचूकता प्रदर्शित केली, ज्यामुळे त्याची अचूक प्रहार क्षमता अधोरेखित झालेली आहे. ही कामगिरी भारताच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाला बळकटी देणारी असून देशाच्या संरक्षण तयारीत महत्त्वाची भर घालणारी आहे. 6वा प्रश्न आहे, BSF DG म्हणजेच डायरेक्टर जनरल ऑफ द बॉर्डर सिक्युरिटी फोर्स पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रवीण कुमार यांनी कोणाच्या निवृत्तीनंतर स्वीकारला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दलजीत सिंग चौधरी. ITBPचे संचालक महासंचालक प्रवीण कुमार यांनी BSFचे DG म्हणून अतिरिक्त जबाबदारी 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीकारली, जेव्हा दलजीत सिंग चौधरी निवृत्त झाले. हा समारंभ रायपूर BSF छावणी येथे पार पडला. पुढला प्रश्न, ऑक्सफर्ड डिक्शनरीने 2025चा वर्ड ऑफ द इयर कोणता जाहीर केला? 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेज बेट. 3 डिसेंबर 2025 रोजी ऑक्सफर्डने 2025चा वर्ड ऑफ द इयर म्हणून रेज बेट जाहीर केला. या शब्दाच्या निवडीमुळे डिजिटल संस्कृती आणि ऑनलाईन वर्तनाचा वाढता प्रभाव अधोरेखित होतो. रेज बेट म्हणजे ऑनलाईन अशी सामग्री जी राग किंवा संताप निर्माण करण्यासाठी तयार केली जाते, ज्यामुळे ट्रॅफिक, एंगेजमेंट आणि अल्गोरिदमिक दृश्यता वाढते. अंतिम यादीतील इतर शब्द होते बायोहॅक आणि ऑरा फार्मिंग. 8वा प्रश्न आहे, PNB पंजाब नॅशनल बँकने कोणाला आपली पहिली महिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हरमनप्रीत कौर. पंजाब नॅशनल बँकेने 3 डिसेंबर 2025 रोजी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कप्तान हरमनप्रीत कौर यांना आपली पहिली महिला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेले आहे. प्रश्न 9वा आहे, GI म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग प्राप्त झाल्यानंतर तमिळनाडूमधील एकूण GI टॅग उत्पादने किती झाली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 74. तमिळनाडूच्या 5 उत्पादनांना जिओग्राफिकल इंडिकेशन GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. नवीन ओळख मिळालेली उत्पादने यामध्ये समावेश आहे ओरेयूर कॉटन साडी, कविंदापाडी नाट्टू साकराई, नमक्कल सॉफ्टस्टोन कुकवेअर, थुईयामल्ली तांदूळ, अंबा समुद्रम चोप्पू सामान इत्यादी गोष्टींचा. या नव्या जोडण्यानंतर तमिळनाडूतील GI टॅग मिळालेली उत्पादने आता एकूण 74 इतकी झाली आहेत. आणि प्रश्न 10वा आहे, PMO म्हणजेच प्राईम मिनिस्टर्स ऑफिस पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय ठेवले जाणार आहे? 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सेवा तीर्थ. पंतप्रधान कार्यालयाचे नाव सेवा तीर्थ असे बदलले जाणार आहे, जे सेवा, जबाबदारी आणि नागरिक केंद्रित प्रशासन मॉडेलचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणांची नावे बदलण्यात आली आहेत. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे, जसं राजभवन याचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे लोकभवन. पंतप्रधान निवासस्थान याचं नाव बदलून नाव ठेवण्यात आलं आहे लोक कल्याण मार्ग, जे 2016मध्येच बदलण्यात आलं होतं. राजपथ याचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे कर्तव्य पथ. आणि सेंट्रल सचिवालय याचं नवीन नामकरण आहे कर्तव्य भवन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, जो आहे वन्यजीव संरक्षण आणि वाघांची देखभाल करण्यासाठी कोणत्या टायगर रिझर्व्हमध्ये नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.